आज मध्यरात्रीपासून डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढलेले आहेत। आपण सध्या ठाण्यातील पेट्रोल पंपावरती आहोत। अशाच पेट्रोल पंपावरती की जिथे दर वाढ कशा प्रकारे झालेत हे आपण दाखवून देणार आहोत। या ठिकाणी पाहायला गेलं तर जो बोर्ड आहे त्या बोर्डवरती देखील दर या ठिकाणी निश्चित केलेले आहेत। पेट्रोलचे दर जे आहेत ते 111.27 पैसे आहेत। पहिले 108 रुपये 54 पैसे होते। याच्यामध्ये 2 रुपये 70 पैशांनी पेट्रोलमध्ये दरवाढ झालेली आहे। तर डिझेलमध्ये पाहायला गेलं तर 97.92 पैसे आणि त्या अगोदरचे दर जे होते 95 रुपये 12 पैसे 2 रुपये 80 पैसेने डिझेलचे दर वाढलेत। पॉवर पेट्रोल देखील आहेत। पॉवर पेट्रोल सध्या 120 रुपये 98 पैसे या ठिकाणी दर दाखवत आहेत। म्हणजेच पॉवर पेट्रोल आणि डिझेल अशामध्ये वाढ झालेली आहे। अनेक लोक या ठिकाणी डिझेल पेट्रोल भरायला येत असतात। मात्र गेल्या 12 दिवसामध्ये ही तिसरी ते चौथ्यांदा वाढ ही झालेली आहे। अनेक लोकांना पेट्रोल भरण्यासाठी सकाळी कामावरती जाता त्या ठिकाणी लगबग लागलेली असते आणि या डिझेल आणि पेट्रोलसाठी भरण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येत असतात। सर, डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत। काहींना या ठिकाणी झळ पोचत नाही तर काहींना झळ पोचते। कसं बघतात डिझेलचे भाव 12 दिवसामध्ये पुन्हा वाढलेले? हां, त्याचा भरपूर प्रॉब्लेम होतो आहे म्हणजे डेली रुटीनमध्ये। आता जो 4-5 दिवसापूर्वीचा जो पेट्रोलचा भाव होता तो भरपूर म्हणजे 108 होता काहीतरी, आणि त्यानंतर आता एकदम असं वाढ जी झाली आहे ते एक कुठे कुठे आम्हाला प्रॉब्लेम होतो त्याने। दर वाढल्यामुळे कुठे कमी करावं का? अनेक लोक आंदोलन करतात का वाटतं येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक गाड्यावरती प्रवास करावा लागेल? हां, इलेक्ट्रिक आता कुठे ना कुठं असा विचार करतो माणूस की इलेक्ट्रिक गाडी घेतलेलीच बरी, कारण की पेट्रोलचा भाव असा कंटिन्यू असं वाटत नाही की सेम राहील, वाढेल किती राहील आणि अजून किती वाढेल ते पण सांगू शकत नाही। तर एक असं वाटतं की पेट्रोलच्या गाडीच्या ऐवजी बॅटरीचीच गाडी घेतलेली बरी। इलेक्ट्रिक गाडीचा वाहनाचा वापर करावा लागेल असं देखील म्हणतात। एकीकडे देशाचे पंतप्रधान म्हणतात डिझेल पेट्रोलमध्ये कुठंतरी काटकसर करावी, त्यामुळे नक्कीच एकीकडे राज्यामध्ये तुटवडा जाणवतो तर काही ठिकाणी या ठिकाणी डिझेल पेट्रोल भरण्यासाठी अनेक लोक आहेत। जर डिझेलचा भाव वाढला आहे, पेट्रोलचा भाव वाढला आहे, काहींना लेट होतोय तर काहींना या ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी भरायला। काका, डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेत पुन्हा, कारण काय? कारण आता युद्ध चालू आहे तर भाव वाढवायलाच पाहिजे। तुमचं सरकार असतं काय केलं असतं, तुम्ही फुकट दिलं असतं, भाव वाढायलाच पाहिजे। अजून विरोधक जे आहेत ते रस्त्यावरती त्यांना काही कामधंदे नाही आहेत, विरोधकांना काहीच कामधंदे नाही आहेत, त्यांना काही विरोधाशी विरोध आहे। युद्ध चालले म्हणून भाव वाढलेत ना, का मोदींना वाटतं म्हणून भाव वाढलेत? हां, चला बस, थँक्यू। काहींना झळ पोचत नाहीये, अशातच त्यांचं अजून 10 रुपये वाढायला पाहिजे, 300 रुपये वाढायला पाहिजे असं काहींचं म्हणणं आहे। तर काहींनी या ठिकाणी राष्ट्रासाठी सर्वतोपरी जेव्हा डिझेलचे भाव कमी होतील आंतरराष्ट्रीय तेव्हा भाव कमी होतील ऑटोमॅटिक। या ठिकाणी पाहायला गेलं तर युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेल पेट्रोलचे भाव जे ते वाढत चाललेले आहेत। तर राज्यामध्ये काही ठिकाणी पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे रांगा लागलेल्या आहेत। या ठिकाणी आत्ता किती रुपयाचं पेट्रोल टाकलं तुम्ही काका? 369 पण आता भाव वाढलेत, परवडतं? परवडतं कारण काय? नाही, आता एवढं डिटेलमध्ये मी मला घाई आहे आणि एवढं तर भाव परवडतो आपल्याला, एवढं तर काय फरक नाही विशेष। युद्धाचा फटका अनेक राज्यामध्ये बसलेला आहे, पेट्रोल डिझेल भेटत नाहीये, अनेक लोक शेतकरी रांगा लावतात। नाही, त्याचं नाही, आता आपण आपल्यापुरताच बोलूया, आपल्याला काही इश्यू नाही आहे, तो काहीच इश्यू नाही। अजिबात झळ पोचत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तर इथं पेट्रोल डिझेल भरण्यासाठी अनेक लोक आलेले आहेत। डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, काहींना झळ पोचत नाही आहे, त्यांचं म्हणणं आहे भाव वाढले तर काय भाव वाटले सगळ्यांना जळ पोचतेच ना, ते तर अवघड आहे सरकार। विचारलं, त्यांचं म्हणणं युद्धजन्य परिस्थिती आहे, भाव अजून 10 रुपये वाढवले तरी चालते। नाही हे त्यांना वाटतंय, पण जे सामान्य माणूस आहे तो होरपळतो ना, त्याच्यामध्ये त्यांना असंही विचारलं, विरोधक रस्त्यावरती उतरतात, आंदोलन करतात, विरोधकांना काम नाही म्हणतात। नाही, विरोधक एवढे स्ट्रॉंग नाही आहेत ना, जेवढं पाहिजे तेवढं नाही। विरोधकांनी काय केलं पाहिजे, विरोधकांनी जे सगळी सामान्य जनता आहे ना त्यांनी एकत्र झालं पाहिजे, त्यावेळेसच म्हणजे काही होऊ शकतं। काहींना झळ पोचते असं त्यांचं म्हणणं आहे। आपण या ठिकाणी पेट्रोल पंपवरती अनेक लोक आहेत, त्यांना देखील विचारणार आहोत। या ठिकाणी आता कितीचं पेट्रोल टाकणार? भाव वाढले, परत वाढू दे ना, आता काय करणार, मिळत नाही पेट्रोल तर करणार काय, आपल्याला देतेच। झळ पोचते का? पोचते ना। काहींचं म्हणणं झळ पोचत नाही, 10 रुपये वाढले पाहिजे। नाही नाही, असं काय नाही, सरकार त्यांच्या हिशोबाने वाढवते।
सामान्यांना पुढे जाऊन महागाईवरती देखील फटका बसू शकतो. बसू शकतो. नक्कीच या ठिकाणी तरुण वर्ग देखील आहे. या ठिकाणी पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत परत. 2 रुपये 70 पैसे, 2 रुपये 80 पैसे, 90 पैशांनी वाढलेत. तुम्हाला झळ पोचते? ऑफकोर्स येस. म्हणजे खूप त्रास आहे त्याला आणि अजून वाढण्याची शक्यता आहे आणि त्याने सगळे काही महाग होऊ शकतो आणि इवन डॉलर रेट पण इम्पॅक्टेड आहे. तर पेट्रोल जर महाग होणार आहे तर आता आपण प्रयत्न तेच करतो आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट, वॉकिंग ट्रान्सपोर्ट किंवा सायकल्स वगैरे हे शॉर्ट डिस्टन्सला ठीक आहे, पण अनअवॉइडेबल गोष्टीला आपण ते पेट्रोल लागणारच आहे. पण पेट्रोलचा सप्लाय ॲटलिस्ट झाला पाहिजे, कारण काल ठाण्याला 2-3 ठिकाणी पेट्रोलचे सप्लायज बंद होते. म्हणून मी आज सकाळी आलो आहे पेट्रोल भरायला. ठाण्यामध्ये मी बँड्राला जाऊन मग एक पेट्रोल भरलं. काहींना विचारलं तर ते म्हणतात की झळ पोचत नाही, 10 रुपये अजून वाढले तरी चालतील. विरोधकांना काम राहिलं नाही. नाही विरोधक आणि हे आंदोलन करतात, ते रस्त्यावरती उतरतात. हा इकॉनॉमिकल इश्यू आहे फर्स्टली आणि हे ग्लोबल टेन्शनमुळे आहे. हे लवकरात लवकर सॉल्व्ह झाला पाहिजे, दिस इज ट्रू फॅक्ट. पण पॉलिटिकल नाही, हा इकॉनॉमिकल इश्यू आहे आणि सगळ्या देशाला याचा इम्पॅक्ट पडतो आणि भारत पण एक देश आहे. नक्कीच या ठिकाणी पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत. कितीचं पेट्रोल लागणार आहे? पेट्रोल डालना है, वही टाकी फुल करना है. अभी देखा न्यूज़ में कि बढ़ गया है करके. धीरे धीरे सब बढ़ने ही वाला है. गवर्नमेंट को कुछ लेना चाहिए. देखते अभी क्या है क्या नहीं. अभी तो लगता है कि कुछ फर्क नहीं पड़ रहा है. नहीं फ़र्क बहुत पड़ेगा. आम जनता पे फ़र्क बहुत पड़ेगा. नक्कीच सामान्य जनतेवरती याचा परिणाम होऊ शकतो असं देखील म्हणतायत. तरुण वर्ग देखील आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, कितीचा टाकणार? 120. 120चं का? हो तेवढं टाकत असं नेहमी. परवडतं पेट्रोल आता? नाही, पण काहींना परवडतं बाबा. काहींना परवडतं पण आपल्याला नाही परवडत ना. टाकणं पडतं तेवढं. तर नक्कीच या ठिकाणी अजून काही लोक आहेत. या ठिकाणी पेट्रोल डिझेल टाकण्यासाठी आलेले आहेत. सकाळची वेळ आहे, कामाला जाण्याची लगबग आहे. काका कितीचं पेट्रोल लागणार आहे? कितीचं पेट्रोल लागणार? 300 पेट्रोल परवड़ता है क्या? अभी का भाव जो बढ़ गया है. पेट्रोल में 2 रुपये 70 पैसा, डीजल में 2 रुपये 80 पैसा आहे. परवडणार नाही ना, एवढं परवडत नाही. काहींना विचारलं, त्यांचं म्हणणं 10 रुपये वाढले तरी चालतील. विरोधकांनी किती आंदोलन केलं तरी फरक पडत नाही. मग ते सरकारचे ते अंध भक्त आहेत ना, म्हणून त्यांना वाटतं तसं. पण इतके जण रस्त्यावरती उतरतात, शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल मिळत नाही, रांगा राखतात 2-2 दिवस. त्याचं काय पडतं सरकार? सरकारने त्याचं जरा कन्सिडर करायला पाहिजे ना. त्यांचा विचार करून रेट वाढवायला पाहिजे. रेट सगळ्यांना परवडत नाही. काहींच्या खिशाला परवडत असेल, पण सगळ्यांना, मोस्ट ऑफ द जनतेला नाही परवडत ते. असं आहे. जनतेला परवडत नाही असं देखील काहींचं म्हणणं आहे. तर या ठिकाणी अनेक लोक हे पेट्रोल डिझेल टाकण्यासाठी आलेले आहेत. कितीचं पेट्रोल टाकणार आहे? 500चं परवडतं पेट्रोल आता वाढलेलं? काय चॉईस नाही, टाकावं तर लागणार. ऑप्शन नाही ना. काय मागणी असणार बाबा सरकारकडे उभा आहे असे पेट्रोल डिझेलचे भाव? ते आता वाढतं तर आहे, पण आता काय करू शकतो आपण. साधारण माणूस आहे, टाकावं तर लागणार. ऑफिसला जायचं आहे, ऑप्शन नाही. सामान्य जनतेला परवडत नाही असं देखील म्हणतायत. त्यामुळे नक्कीच पाहायला गेले तर पेट्रोल डिझेलचे भाव हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. तर काहींना झळ पोचत आहेत, तर काहींचं म्हणणं आहे की कुठंतरी मोठा फटका बसू शकतो येणाऱ्यावर महागाईवरती देखील. मात्र यातच आता सरकार या पेट्रोल डिझेलच्या भावाकडे पाहायला गेलं तर येणाऱ्या काळात कमी करणार का दर, या परत वाढणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.